नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 7व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे संयम. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक गोष्ट खूप वेगाने घडते. मोबाईलवर एक क्लिक केलं की माहिती मिळते, ऑनलाईन ऑर्डर केली की वस्तू घरी येते, मेसेज केला की लगेच उत्तर अपेक्षित असतं. या सगळ्यामुळे आपण नकळत अधीर झालो आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. याच हवीचा परिणाम भक्तीतही दिसतो. आपण स्वामींना प्रार्थना करतो आणि लगेच अपेक्षा करतो की आपलं काम झालं पाहिजे. पण मित्रांनो, स्वामी भक्तीचा मार्ग हा घाईचा मार्ग नाही, तो संयमाचा मार्ग आहे. संयम म्हणजे काय? संयम म्हणजे फक्त शांत बसणं नाही. संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत विश्वास टिकवून ठेवणं. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तरीही श्रद्धा न ढळू देणं, हीच खरी भक्ती आहे. निसर्ग आपल्याला काय शिकवतो? निसर्गात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. सूर्य रोज ठरवलेल्या वेळी उगवतो, फूल योग्य ऋतूत उमलते, बी पेरलं की लगेच झाड होत नाही, त्याला वेळ लागतो. जर आपण रोज बी उकरून पाहिलं की ते वाढलं का नाही तर ते कधीच वाढणार नाही. तसंच आपल्या प्रार्थनेचं आहे. आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो, मग संयमाने वाट पाहणं गरजेचं आहे. अधीरपणा का घातक आहे? जेव्हा परिणाम लगेच दिसत नाही तेव्हा आपण निराश होतो. मग मनात विचार येतात, इतके दिवस नामस्मरण करते तरी काहीच फरक नाही, स्वामी माझं ऐकत नाही का? हीच ती वेळ असते जिथे भक्तीची खरी परीक्षा सुरू होते. जर आपण त्या क्षणी संयम गमावला तर आपण स्वतःच आपल्या श्रद्धेला कमकुवत करतो. एक प्रेरणादायी कथा बघूयात. एक भक्त रोज स्वामींच्या मठात जायचा. त्याला व्यवसायात यश हवं होतं. तो रोज प्रार्थना करायचा, स्वामी माझं काम करा. 1 महिना गेला, काहीच बदल नाही. 2 महिने गेले तरी काही नाही. तो निराश झाला. एक दिवस मठातल्या वृद्ध भक्ताने त्याला विचारलं की तू नाराज का आहेस? तेव्हा त्याने त्या वृद्ध भक्ताला सांगितले, मी इतकी प्रार्थना करतो तरी काहीच होत नाही. वृद्ध भक्त हसला आणि म्हणाला, फळ पिकायला वेळ लागतो. तू झाड लावून दुसऱ्या दिवशी फळ मागत आहेस. हे ऐकून त्याला त्याची चूक समजली. त्याने संयम ठेवला. काही महिन्यांनी त्याचा व्यवसाय खूप चांगला चालू लागला. त्याला समजलं, स्वामी उशीर करत नाही, ते योग्य वेळ निवडतात. कारण संयमाशिवाय माणूस मजबूत होत नाही. अडचणींची वाट पाहणं, प्रयत्न करत राहणं आणि विश्वास टिकवणं हे सगळं माणसाला आतून घडवतं. जर प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली तर आपल्याला तिची किंमत कळणार नाही. संयम आपल्याला कृतज्ञ बनवतो. जेव्हा वाट पाहणं कठीण वाटतं तेव्हा काय करायचं? तर फक्त एक उपाय करा, ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण. मन अस्वस्थ झालं की डोळे बंद करा आणि 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे आणि तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहण्याची शक्ती देतं. आज अनेक तरुण लगेच यश मिळालं नाही की खचून जातात. 2 वेळा अपयश आलं की स्वतःवरचा विश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, मोठ्या गोष्टींसाठी वेळ लागतो. तुमचा संघर्ष व्यर्थ नाही. स्वामी तुम्हाला घडवत आहेत. आजची वाट पाहणं उद्याच्या मोठ्या यशाची तयारी आहे. खरा स्वामी भक्त तो नाही जो फक्त सुखात स्वामींचं नाव घेतो. खरा भक्त तो जो प्रतीक्षेतही श्रद्धा टिकवतो. जो म्हणतो, स्वामी माझं काम आज हो किंवा उद्या, मला खात्री आहे की तुम्ही योग्य वेळ आली की ते कराल. हीच खरी भक्ती आहे. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी मला संयम द्या, योग्य वेळेची वाट पाहण्याची शक्ती द्या. माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, जर आज तुमच्या आयुष्यात काही गोष्ट थांबली असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी अजून योग्य वेळेची तयारी करत असतील. लक्षात ठेवा, वाट पाहणं म्हणजे हरणं नाही, वाट पाहणं म्हणजे विश्वास ठेवणं. आणि जिथे विश्वास आहे तिथे स्वामींची कृपा नक्की आहे. कारण स्वामी भक्ताला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. फक्त योग्य वेळेची वाट पहा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.